समोर अनिकेत. पहिला बॉल ड्राईव्ह केलाय ऑन साईडला. आय थिंक बॅटची कडा आहे का पाहावे लागेल. लाईन खराब आणि 1+4 पहिल्याच बॉलवरती हा नशिबाचा पंजा. पहिलाच बॉल सुशांतला तुम्ही पाहताय. गोपी बॉल ट्रॅकवरती दाखल झाला आणि पहिल्या बॉलवरती 5 धाबा खर्च करतोय. म्हणजे थोडीशी महागडी गोलंदाजी म्हणावी लागेल या मॅचमध्ये. बॉल तयार. 4 ओव्हरची मॅच. सामन्याला सुरुवात. ऑन साईडला खेळलाय. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. डीपमधून खेळाडू पोहोचतात वेगाने. सिंगल एक वेळी दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न. 2 धाबा एक पडण्याचा प्रयत्न. जर स्ट्रायकिंग एअरवरती थ्रो आला असताना तर कदाचित अनिकेत मतेला परतावं लागलं असतं माघारी. परंतु जर आणि तरला महत्व नाहीये त्यामुळे 2 धाबा इथे भेटतील. धावफलक 7 या आकड्यावरती पुढे सरकत असताना अप्रतिम क्रिकेट स्पर्धा वरुण इम्प्रा ट्रॉफी द महाराजा रॉयल रिसॉर्ट कुळगाव बदलापूर नगर परिषदेचे विद्यमान नगरसेवक खरं तर वामनजी म्हात्रे साहेब जे शहर प्रमुख देखील आहेत आणि त्यासोबत माजी नगराध्यक्ष यांच्या मुलाच्या नावानं स्पर्धा रंगती आहे. आणि कुळगाव बदलापूर नगर परिषद म्हटलं की नो डाऊट डॅसिंग नगरसेवक म्हणून ज्यांची ओळख राहिली आहे तुकारामजी म्हात्रे साहेब द महाराजा रॉयल रिसॉर्टचे ओनर यांच्या माध्यमातून देखील आपण पाहतो या स्पर्धेला भरपूर सहकार्य लाभले. त्यामुळे त्यांचेही आभार आपण व्यक्त करू. 30,000 रुपये धनराशी असणारी ही स्पर्धा तुम्हाला पार मिळेल. परंतु मैदानाच्या चौफेर बाजूला पाहिल्यानंतर असं वाटत नाहीये की 30,000 रुपये प्रथम क्रमांकाचं पारितोषिक या स्पर्धेमध्ये तब्बल 1 लाख रुपयाच्या आयोजनाला देखील फिका पाडेल असं आयोजन तुम्हाला पार मिळतंय. पुन्हा एकदा अजून एक चांगला चेंडूची सांगता होत असताना डॉट. डॉट बरदिया. सुशांत गोपी ड्राईव्ह केलाय. पुन्हा एकदा पायावरती बॉल होता. हलक्या तरफ फ्लिक केलाय. डीपमधून स्कोअर लागला. खेळाडू पोहोचतोय वेगानं. सिंगल धाव एकपटी. दुसरीचा प्रयत्न प्रचंड वेगानं. या 2 धाबा इथे एकपटल्या जातील आणि आता त्याच 2 धाब्याच्या साथीनं धावफलक देखील टीमची टोटल स्कोअरबोर्डवरती 10 या आकड्यावरती आपल्याला जरूर पाहायला मिळेल. टीमची टोटल स्वर्गीय प्रदीप भोईर 11 बेलवली हा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. संघनायक राजेश साळवेला तुम्ही आज इनेक्शनमध्ये पाहताय. पहिला बॉल त्याने सोडलाय त्यामुळे पहिल्या बॉलवरती चौकार आला वाईटच्या स्वरूपात. लाईन थोडीशी खराब होती आणि त्यानंतर आता कमबॅक करण्याचा प्रयत्न मैदानावरती करतोय सुशांत या मॅचमध्ये. आज पुन्हा एकदा टीमचा ट्रम्प कार्ड तर रोशन गायकवाड अजय गायकवाड टीममध्ये दिसत नाहीये. परंतु तरी देखील एक नौका संघ घेऊन संघचा सेनापती राजेश साळवी मैदानावरती उतरलाय. सर नरेंद्र मेंगल यांची देखील कमी आज भासती आहे टीममध्ये. 2 धाबा ते देखील एकपट जातील. त्या दुसऱ्या बाजूला तुम्ही पाहताय चिखलोली संघ मैदानावरती खेळतोय. अनिकेत मध्ये अक्षय सुरखादे असे चांगले खेळाडू. हर्षद धोंडे निक्की असे चांगले खेळाडू तुम्हाला जरूर या टीममध्ये खेळताना दिसतील. अप्रतिम खेळ प्रत्येक स्पर्धेमध्ये जरूर आपण पाहिला. आणि या पावसाळी रबल बॉल क्रिकेट स्पर्धा म्हटले की नो डाऊट चांगला क्रिकेट नवीन यंगस्टर खेळाडू घडताना आपल्याला जरूर पाहायला मिळतात. टर्न केलाय ऑन साईडला. डीपमध्ये मिड विकेटला खेळाडू पोहोचतील वेगानं. 2-2 क्षेत्ररक्षक पोहोचलेत आणि अखेर बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर रन्स मिळतील 4. येतोय चौकार. बरं तयार. सुशांत पुढचा बॉल बिग हिट खेळला ऑन साईडला. परंतु फटका फसलाय. बराच काळ चेंडू हवेमध्ये तरंगतोय आणि अखेर क्षेत्ररक्षक पोहोचले जरूर परंतु कॅच ड्रॉप. झेल सुटल्यानंतर या 3 धावा प्रचंड वेगाने एकपट्या जातील आणि धावफलक देखील आता पुढे सरकत असताना टीमची टोटल स्कोअरबोर्डवरती जाऊन पोहोचली आतापर्यंत 19. या आकड्यावरती तुम्हाला जरूर धावफलक पाहायला मिळेल या मॅचमध्ये.
चहा थोडा वेगळा लागतो रे पण हे. कोड नंबर 2 बॉल ट्रॅक वरती बोया दाखल झालाय. पहिलाच बॉल पुल करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय. 2 धाबा इथे देखील भेटतील. 2 वेळा जीवनदान मिळालंय अनिकेत मतेला या मॅच मध्ये. त्यामुळे आता मिळालेल्या संधीचा सोनं तो करेल. 1 रन शॉट. वन बाउन्स. तेच मी बोलतोय, हा कोणता शॉट. ओके, इथे देखील बिग हिट करण्याचा प्रयत्न होता. संपर्क व्यवस्थित नव्हता आणि अखेर सिंगल. बॅटकटच्या माध्यमातून एक सिंगल एकवटी जाईल आणि धावफलक पुन्हा एकदा पुढे सरकत असताना 22 धावा धावफलकामध्ये जोडल्या जातील. आज पुन्हा एकदा आमच्यासोबत 10 क्रिक लाईव्हचे मॅनेजर गोविंद कामत जोडले गेलेत. त्यासोबत ऑफिशियल अपडेटर संदीप घायाळ तुम्हाला जरूर पार भेटतील. आणि कॅमेरामॅनच्या भूमिकेत गोविंद कामत आज स्वतः आहेत. त्यानंतर जो आपला स्कोरलेगचा कॅमेरा जो आपण झाडामधून दाखवतो तिथे गणेश वारगडे चॉकलेट बॉय तिथे तुम्हाला जरूर दिसतील. अजून एक चांगला फटका, क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय, नाही थांबणार. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. अजून एक देखना फटका. 4 रन. डॉट. गोपी नाव काय त्याचं? पृथ्वीराज उर्फ बोया. इथे देखील बॅटचा स्विंग जबरदस्त होता. संपर्क नाहीये बॅट आणि बॉलचा. टप्पा पडल्यानंतर भरता वेगाने बॉल निघाला यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. डॉट. ओव्हर नंबर 2चा खेळ देखील संपला आणि आता 2 ओव्हरच्या अंती टीमची टोटल स्कोर बरोबरती 28 धाबा धावफलकावरती जरूर पार भेटतील. या मॅचमध्ये टीम चिखलोलीला मोठं टार्गेट सेट करावं लागेल. कारण मागील स्पर्धेमध्ये आपण पाहिलं असेल तर 74 धावाचं टार्गेट आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना मी म्हणेन जवळजवळ 5 ते 6 धाव्यांनी फक्त सामना गमावला होता बेलवलीनं. परंतु या मॅचमध्ये आज राजेश साळवे देखील जर दाखल झाला तर मास्टर माइंड खेळाडू म्हणून त्याची ओळख आहे. त्यामुळे जर धावफलक मोठं सेट झालं तर फाईट चांगली होईल यात मात्र शंका नाही आहे. कारण बेलवली असेल वडवली असेल अगदी हकेच्या अंतरावरती हे गाव आहेत आणि याच मैदानावरती सराव करतात. त्यामुळे मैदानाची भौगोलिक परिस्थिती काय हे त्यांना चांगल्या प्रकारे माहिती आहे. खेळपट्टीचा अंदाज आहे. त्यामुळे या मॅचमध्ये घरच्या मैदानावरती आज बेलवली टीम खेळते असं म्हणायला हरकत नाही आहे. ओव्हर नंबर 3 शशिकांत लोंगले लाल्या या नावानं सुप्रसिद्ध असलेला खेळाडू तुम्हाला पार मिळतो या मॅचमध्ये. 70 स्पोर्ट्सचे ओनर आहेत शशिकांत लोंगले आणि त्यासोबत क्रिकेट या खेळावरती त्यांचं विशेष प्रेम राहिलं आहे. त्यामुळे या मॅचमध्ये देखील आपण पाहतो आहे या स्पर्धेमध्ये त्यांचं विशेष प्रेम राहिलं आहे. कारण त्यांच्याकडून आम्हाला या स्पर्धेमध्ये चांगले असे सूज लाभलेत. त्यामुळे त्यांचे आम्ही आभार व्यक्त करू.
बेस्ट बॉलरसाठी शूज आम्हाला देण्यात आले, त्यामुळे त्यांचे आभार. बिगिट पहिल्याच बॉलवरती आक्रमण, क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय बोया आणि इथे मोया बॉल हाताला ब्रश करून बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे सिक्सर. हा षटकार आलाय पहिल्या बॉलवरती, हा सिक्सर. सूर्यदेवताची प्रखर किरणे डोळ्यावरती आल्यास हवी, त्यामुळे झेल सुटलाय. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. महेशजी मडके साहेब, मेजर साहेबांचं आगमन झालंय. महाराष्ट्र पोलीस आपलंही मनपूर्वक स्वागत आहे. पहिल्याच बॉलवरती जेल निसटल्यानंतर आता या 2 धाबा वेगाने एकवटल्या जातात. लाईन खराब, अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात एकदा बहाल केली. पुढचा बॉल इथे देखील पुल करण्याचा प्रयत्न, ऑन साईडला खेचायचं होतं, नाही जमलं, प्रॉपर बॅटवरती नव्हता. एशियनच्या मागे थर्डमॅनला बॉल ट्रॅव्हल झाला. आय थिंक थोडीशी दुखापत देखील झाली आणि लेग बायच्या स्वरूपात एक सिंगल रन इथे मिळते आहे. अनिकेत सोरखादे यांच्याकडून सलगचे 3 बॉल 3 षटकाराला 3000, तर सलगचे 6 बॉल 7 षटकाराला 6000 रुपयाचा कॅश प्राईज आहे. पुन्हा टीम चिखलोलीसाठी. क्या बात आहे. यूट्यूबच्या माध्यमातून ते देखील या बातचा आनंद घेत आहेत, त्यांचंही मनपूर्वक स्वागत आपण करू. हे दर्दी प्रेक्षक आहेत. खरं तर ज्या प्रेक्षकांना मैदानाच्या आतमध्ये यायला मिळत नाही, मैदानावरती यायला ज्यांना खरं तर साबड नसतो, ते यूट्यूबच्या माध्यमातून आपल्या टीमला सहकार्य करत असतात, मॅच बघत असतात, त्यामुळे त्यांचंही आपण स्वागत करतो आहे. इथे देखील गतीमध्ये मिश्रण, चेंज ऑफ द पेस, बोठं बिकुरली, फिंगर रोल केली, कारण खेळपट्टी तुम्ही पाहताय सुकी आहे, त्यामुळे थोडासा बॉल स्लो येतो आहे आणि बॅटचा चेहरा जबरदस्त आधीच फिरतो आहे, त्यामुळे इथे तुम्ही पाहताय अजून एक डॉट. अक्षय सोरखादेला तुम्ही पाहताय या मॅचमध्ये. बढतो यार. इथे देखील पुन्हा एकदा जागेवर खेळण्याचा प्रयत्न, फुटवर्क नव्हता, पादालित्य नव्हतं, बॅटरी बॉलचा संपर्क नव्हता, त्यामुळे जसा टप्पा पडला तसा मात्र निघून चाललाय. सुरक्षक राजेशच्या हातामध्ये डॉट बॉलची समाप्ती होत असताना तर नेक्स्ट मॅच फ्रेंडशिप क्रिकेट संघ मोहपाडा एरंजाळ च्या विरोधात जांतराजा बदलापूर. दोन टीमचे कॅप्टन आपण लवकरात लवकर रिपोर्टिंग करा. यूट्यूबवरती कितवी मॅच चालू आहे बघून येऊ नका मित्रांनो, कारण आज थोडंसं उशीर झाला आहे. 10 ते 15 मिनटं लवकर आले तर त्यात तुमचाच फायदा आहे. आणि इथे नुकसान झालं अक्षय सोरखादेचं, कारण यस्यांच्या मागे आम्ही असंच म्हणत नाही, द ब्लॅक टायगर ऑफ बेलवली राजेश साळबे संघ नायकाने विकेट घेतली आहे. फलंदाज बाद. उद्यासाठी खरं तर एक स्ट्रिक वॉर्निंग आम्ही देतोय, लक्षात घ्या. आज पहिला दिवस होता म्हणून ठीक आहे, परंतु उद्या ठीक 9:15 वाजता रिपोर्टिंग 10ला मॅच सुरू होईल, त्यामुळे लक्षात घ्या. जर 10च्या नंतर जो संघ इथे दाखल होईल, जर दोन्ही संघ इथे वेळेवरती उपस्थित नसतील तर ओव्हर कमी करण्यात येईल, आणि जर एखादा संघ उपस्थित नसेल तर 2 धाबेपासून पॅनल्टीला सुरुवात होईल. लक्षात घ्या. मग प्रत्येकी 5 मिनिटाला पॅनल्टी वाढत जाईल, कारण ही स्पर्धा जर वडवलीची आहे तर याच वडवली गाभातून उपाध्यक्ष संतोषजी बात्रे साहेब, याच वडवली गाभातून सदस्य धनराजजी मात्रे, राजेशजी मात्रे यांना तुम्ही पाहताय, आणि क्रिकेटवरती त्यांचं नितांत प्रेम नेहमीच राहिलं आहे, परंतु त्यासोबत नेहमीच शिस्त लावण्याचं काम ते करत असतात. त्यामुळे लक्षात घ्या, सर्व टीम जर इतका चांगलं आयोजन तुमच्यासाठी केलं आहे तर तुम्ही थोडंसं सहकार्य करायला हवं, वेळेवरती यायला हवं. 38 ओव्हर नंबर 4 चा खेळ प्रगती पथावरती तुम्हाला पाल मिळेल. आणि राजेश बरोबर या
राईट मोर विकेट. पहिलाच बॉल बॅटची कडा घेतली आहे, जाईल बॉल डीपमध्ये. क्षेत्ररक्षक स्वतः यष्टीरक्षक पोहोचतोय यस्त्यांच्या मागे. शशिकांत फुटबॉल टाईप इथे बॉलला अडवत असताना 2 धाबा एकपटल्या. आता तिसरीचा प्रयत्न, 3 एकपटल्या, चौथीचा प्रयत्न चालवलाय आणि चौथी धाव मैदानाच्या मध्ये एकपटली जाते. 4 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. धावफलक 42 42 या आकड्यावरती तुम्हाला जरूर पार मिळेल. 5 बॉलचा खेळ अद्याप शिल्लक या मॅचमध्ये. 2 नामांकित पंच तुम्हाला जरूर पार मिळतील. एका बाजूला MD पॅनल तर एका बाजूला JP पॅनल, असे 2 नामांकित पंच. 1 रन शॉट म्हणजे 3च मिळतील, 3च धाबा. 41 एका बाजूला दत्ता कडव DK तर दुसऱ्या बाजूला शहापूरची आणबान शान मुन्ना पठाण यांना तुम्ही पाहताय. बिग हिट, फटका चांगला आहे, धावा देखील चांगलाच भेटतील. V शेपमध्ये बॉल जाईल. वाऱ्याशी वार्तालाप करत असताना बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. अनिकेत मतेच्या बॅटमधून हा षटकार आलाय राजेश साळवेच्या विरोधात. पहिल्या बरोबर 4 एकपटल्या होत्या, तिथे शॉर्ट रन, त्यामुळे 3च आल्या आणि आता हा षटकार आलाय. त्यामुळे 2 बॉलमध्ये आपण पाहतोय जवळपास 9 धाबा खर्च करत असताना राजेश साळवेला तुम्ही पाहताय. पुढचा बॉल रटम ओव्हर द विकेट. इथे देखील गतीमध्ये परिवर्तन, लाईन खराब, बट बॉल. क्या बात आहे, हा इशारा होता राजेशसाठी. आज खरं तर राजेश साळवेने सुट्टी घेतली आहे, ती सुट्टी कदाचित भरून काढावी असंच म्हणावं लागेल. पुढचा बॉल राईट मोर विकेट. बिग हिट ऑन साईडला खेचलाय आधी V शेप मध्ये, तर आता जाईल लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. दे धमाका, राजेश साळवेच्या विरोधात आक्रमण, सिक्सर. फ्रेंडशिप क्रिकेट संघ मोपाडा एरंदा टीमचे कॅप्टन आपण लवकरात लवकर या, कारण जांतराचा बदलापूर टीमचे कॅप्टन पोहोचलेत. विलासजी कुंभार यांचं आगमन झाले. वेलकम, स्वागत आहे आपलं. धावफलक पुढे सरकत असताना 54. अजून एक डीप बॅकवर्ड स्कोर, बाउंड्री लाईनच्या बाहेर. राजेश साळवेला दाखवला रस्ता, बेलवलीचा बॉल सीमा पार, षटकार. पंचेचाळीस धावांवरती बॅटिंग करतोय अनिकेत मते या मॅच मध्ये. राजेश साळवेने खरं तर विचारलं अनिकेत मतेला तुझं मत काय, आणि त्याने सांगितलं सलगचे 3 बॉल 3 षटकार या मॅच मध्ये. धावफलक प्रचंड वेगाने पुढे सरकत असताना चेंडूची पूर्तता करा. अजून या षटकातील काही चेंडूचा खेळ अद्याप शिल्लक आहे. 2 बॉलचा खेळ शिल्लक या मॅच मध्ये. 2 to go. पुढचा बॉल इथे 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 पुढचाच बॉल. यू मिस आय विल डेफिनेटली हिट, फर्निचर डिस्ट्रॉय. आणि राजेशने देखील सांगितलंय हम भी नाही किसी से कम, तू जर मला 3 षटकार मारू शकतो तर मी तुझ्या यष्ट्या उद्ध्वस्त करू शकतो. आणि अखेर अनुभव कामी आलं आणि अजून एक मोठा धक्का टीम चिखलोलीला. बा क्या बात आहे राजेश, क्या बात आहे राजेश. ज्या प्रकारे 3 षटकार आले होते तसं लगेच क्विक रिप्लाय हिट का जवाब पत्तरशी देत असताना तुम्हाला जरूर पार मिळेल. आणि खर तर जी आता 36 इंचाची छाती होती ना ती आता 40ची झाली राजेशची, कारण विकेट मोठी काढली. नवीन बॅटर मैदानावरती प्रथमेश तेलंगे.
बॅकफोर्ड जाऊन पंच केलाय, फटका चांगला आहे, खेळायचं होतं पॉईंटला, बी शेपमध्ये बॉल जाईल, एक सिंगल एक पटी दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न आणि 2 धाबा. बघता बघता दिवसात ढवळ्यातून चोरी केल्यात आणि याच 2 धाब्याच्या साथीने आता धावफलक जाऊन पोहोचला. टीमची टोटल स्कोरबोर्डवरती 62 धाबा आता बनल्यात आणि 63 धाबाचं लक्ष या मॅचमध्ये तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. फ्रेंडशिप क्रिकेट संघ मोहपाडा हिरंजाड आपला शेवटचा ऑफिशियल कॉल आहे, आपण लवकरात लवकर टॉससाठी यावं आणि या 63 धाबा इथून चेस होतील की थांबवल्या जातील. पुन्हा एकदा या मॅचचं धावतं वर्णन करतील आमचे साथी समालोचक. आज पुन्हा एकदा आम्हाला कल्याण डोंबिवलीचा आवाज या स्पर्धेमध्ये ऐकायला मिळेल. व्हॉइस ऑफ नेतवली प्रथमजी ठाकूर सर, धन्यवाद. पावसाळी रबर बॉल क्रिकेटची भव्य आणि दिव्य स्पर्धा. स्वागत आहे सर्वांचं पुन्हा एकदा क्रिकेटच्या भूतपूर्व सोहळ्यामध्ये. रबर बॉल क्रिकेटचा महासंग्राम या सुंदर आणि जबरदस्त क्रीडांगणावरती आपण अनुभवणार आहोत. 62 झालेले आहेत. टार्गेट इथून 63 धावांचं असणार आहे. 4 वेद 14 विद्या 64 कलांचा अधिपती निर्गुण स्वरूपाचा मुळाधार बाप्पा गणपती गणरायाला प्रथमतः वंदन करतो. अखंड हिंदुस्थानात सराध देवत वयाच्या 16व्या वर्षी ऐरेश्वराच्या शिवपिंडीवरती रक्ताचा अभिषेक करून स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली आणि मासाहेब जिजाऊंचं स्वप्न सत्यात उतरवलं. राजेश्वर छत्रपती आणि शंभू राजांना मानाचा त्रिवार मुजरा अर्पण करतो. खेळपट्टीला वंदन करतो आणि शेतकरी प्रकल्पग्रस्तांचे हक्काचे नेते दिवंगत लोकनेते स्वर्गीय दिबा पाटील यांच्या विनम्र स्मृतीस अभिवादन करून मी समालोचक प्रथमेश ठाकूर कल्याण तुम्हा सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत करतोय या पावसाळी रबर बॉल क्रिकेटच्या धंदा स्पर्धेमध्ये. 63चं टार्गेट. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये ओपनिंग ब्लास्टर्स सुशांत आणि त्याच्या सोबतीला
पृथ्वीराजला आपण पाहतात. पहिलाच बॉल बॉटरमनच्या त्याने प्लेस केला डीपमध्ये ऑनसाईडला मिड विकेटच्या क्षेत्रात पहिली सिंगल पहिल्या बॉलवरती. डबल बॉल क्रिकेट आहे आणि नेहमीच हे सर्वांचं आवडीचं क्रिकेट मानलं जातं. पावसाच्या धारा जेव्हा शरीरावरती येतात तेव्हा आपल्याला आवडता आणि आपल्याला आवडणारा खेळ आपण जेव्हा खेळतो तेव्हा ती मजाच वेगळी असते. पण पावसाने अजूनही हजेरी लावली नाही आहे. मागील 3-4 दिवस रबर बॉल क्रिकेटच्या भरपूर साऱ्या स्पर्धा सर्वच ठिकाणी सुरू आहे ठाणे रायगड जिल्ह्यामध्ये, पण पावसाने मात्र कुठे हजेरी लावली नाही. सामना आपण पाहत आहोत. एका बाजूला संघ आपण पाहतोय बेलवली आणि त्यांच्या विरोधामध्ये चिखलोली संघाला आपण पाहत आहोत. 63चा पाठलाग आहे. 2 धावा इथे मिळतील जरूर. थ्रू थोडा खराब आहे. कदाचित तिसरीचा प्रयत्न देखील केला जाईल कारण बॅकअप नाहीये तिकडे आणि कुठे ना कुठे हा धावेचा प्रयत्न अंगलटी आला असता. षटक क्रमांक पहिल्या प्रगतीपथावरती असताना पहिला फ्रंटलाईन गोलंदाज वेगवान गोलंदाजाचा वापर केला अनिकेतला आपण पाहतो, जिथे त्याने पहिल्या 3 मध्ये फक्त 4 खर्च करत असताना चांगला स्टार्ट मिळून दिला. 63चा पाठला करायचा ज्या वेळेला तुम्हाला मोठी धावसंख्या चेस करायची असते. 4 षटकांची लढत आहे. 3 धावा झालेल्या आहेत, माफ करा. 3 बॉल 3. थोडं करेक्शन स्कोर कार्डवरती केलं जाईल. हर्षद मस्कर यांना देखील विनंती असेल की आपण मंचावरती यायचंय. यावेळी संसर्ग खेळण्याचा प्रयत्न. एक्झॅक्टली काय घडलंय? पंचांचा बोट मात्र आकाशाच्या दिशेनं वर गेलंय. विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळतं. फलंदाज इथे होईल बाद आणि धक्का पहिला 63चा पाठलाग करताना पृथ्वीराजच्या स्वरूपात. पहिल्या विकेटचं पतन होत असताना दरम्यान आपण पाहतोय पृथ्वीराजच्या स्वरूपामध्ये हा धक्का लागतोय. ऍक्शन रिप्लेमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. एक्झॅक्टली 10 ट्रिक लाईव्ह अत्यंत सुंदर वाहिनी. अगदी आपण पाहिलं तर कुणालदादा म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली आज गेले कित्येक वर्ष यूट्यूब लाईव्ह क्षेत्रामध्ये जबरदस्त कार्य नेहमी आपल्याला 10 ट्रिक या वाहिनीचं पाहायला मिळालं, ज्यामध्ये बदलापूर अंबरनाथ परिसरामध्ये असो अथवा मुरबाड परिसरामध्ये सातत्यपूर्वक आपण पाहिलं अनेक मोठमोठ्या नामांकित क्रीडा स्पर्धा त्यांच्यावरती जबाबदारी सोपवली जाते. एका बाजूला प्रदीप 11 वेलवली, दुसऱ्या बाजूला चिखलोली संघ आपण पाहतो. चिखलोलीला पाठला करायचा 63चा फक्त 3 लागल्या धावफलकावर, त्यामुळे थोडं अटॅकिंग इंटेंटनं बॅटिंग करणं देखील महत्त्वाचं आहे. रबर बॉल क्रिकेट आहे. 3-4 मोठे फटके आले तर मॅच कधी पलटते. कारण अगदी मागील 3 दिवस उसाटणीच्या मैदानावरती समालोचन करताना गोष्टीचा अनुभव आला. एका ओव्हरमध्ये एकदा 37 आल्या, एका ओव्हरमध्ये 36 देखील आल्या. त्यामुळे रबर बॉल क्रिकेट आहे. बॅकफुटला जाऊन हलक्या त्यानं कट केलंय. स्कॉर विकेट फटका चांगला आहे, गॅपमध्ये निघालाय. फिल्डर स्किड झालेत पाऊस नसतानाही आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा. मुन्ना पठाण सर देखील असतात. बघा पाऊस नाहीये, कोणत्या प्रकारचा मैदान पूर्णपणे सुक आहे, तरी देखील क्षेत्ररक्षक तिथे स्किड झाले. फार वेगाने धावत आले आणि अचानक थांबण्याच्या प्रयत्नात मोहपाडा एरनचा टीम कॅप्टन विकी भालेराव. 3 ओव्हर संपण्याच्या आधी जर टॉस झाला नाही तर मात्र योग्य ती ॲक्शन आमच्या मॅनेजमेंट टीमच्या अगेन्स्ट घेईल, लक्षात ठेवा. व्यासपीठावरती आपण लगेच जायचं आहे. चांगला बॉल पुन्हा एकदा पायांवरती आदळला गेला. लेग ग्लास करण्याचा प्रयत्न, तो ऑन साईडला संपर्क नाही आहे. पहिलं ओव्हरचा खेळ इथे पूर्ण झालाय. सुरुवातीला आपण पाहिलं तर बॅटिंग करत असताना आपल्याला संघ पाहायला मिळाला तो चिखलोली, ज्यांनी धावा संख्या चांगल्या बनवल्या. 45 धावांचं योगदान अनिकेतने दिलं आणि ज्यामध्ये 62 टोटल स्कोरबोर्ड वरती लागल्या गेल्या. 63चा पाठलाग करताना सध्या तरी आपण पाहतोय ते सुरुवातीला आघाडीला आले फलंदाज सुशांत आणि पृथ्वीराज, त्यामध्ये पृथ्वीराजची मिळाली विकेट आणि आता बॅटिंगसाठी शशिकांत आलेले आहेत आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा 7 झालेल्या आहेत. ऑन साईडला खेचून मारलाय, फटका चांगला आहे आणि एक्झॅक्टली फिल्डर तिथे तैनात होते. सध्या तरी मी म्हणेन की पूर्णपणे गोलंदाजी करत असताना डॉमिनेटिंग साईड आपल्याला पाहायला मिळते बॉलरशी. पहिल्या ओव्हरमध्ये अनिकेतच्या खात्यामध्ये 1 विकेट होती. आता या ओव्हरमध्ये व्हेरी फर्स्ट बॉल गोलंदाजी मार्कवरती हर्षद आला आणि त्याने पहिल्या बॉलवरती विकेट मिळवली आहे.
बेलवली संघ उत्तरार्धामध्ये फलंदाजी करतोय, ज्यामध्ये आपण पाहिलं तर आता 2 विकेट त्यांनी गमावलेले आहेत. त्यामुळे सेकंड इनिंगमध्ये जेव्हा मोठा रनचेस तुम्हाला करायचा त्यावेळेला जर काही ते विकेट तुम्ही अशा प्रकारे बहाल केल्यात तर मात्र टार्गेट जे चेसेबल आहे ते देखील होणार नाही आहे. कारण रबर बॉल क्रिकेट आहे, 3 ओव्हरमध्ये 60, 65, 70 धावा देखील चेस होताना पाहिलेल्या आहे. त्यामुळे 4 ओव्हरमध्ये तुम्हाला 63 करायचं आहे. सो कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट जरी खेळले असते, प्रति ओव्हर 15 ते 18चा जरी रन रेट मेंटेन ठेवला असता तरी मॅच कठीण झाली नसती. पण सध्या गोलंदाजी चांगली होते आहे, पण इथे व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा आपण पाहतो. अतिरिक्त धाव, रबर बॉल आहे आणि कॉन्क्रीट विकेट, त्यामध्ये साहजिक आहे चेंडू उसळी घेणार आणि कॉन्क्रीट विकेट फार गरजेचे आहे पावसाळी क्रिकेटमध्ये. भरपूर सारे मैदान आपण पाहतो ज्यामध्ये 2 विकेट ठेवल्या जातात, पण या मैदानावरती एक कॉन्क्रीट सुंदर विकेट तुम्हाला पाहायला मिळते. ह्याच खेळपट्टीवरती सातत्यपूर्वक अनेक मोठमोठ्या स्पर्धा आपण पार पाडताना पाहतो. भरपूर काळ बॉल हवेमध्ये होता. रबर बॉल जेव्हा इतका उंच आणि इतक्या वेळ हवेमध्ये राहतो तेव्हा त्याचा अनुमान देखील लावणं भरपूर कठीण आणि स्वतः फॉलो थ्रूमध्ये बॉलरला धावत जावं लागलं. 9 रन फक्त स्कोरबोर्डवरती आपण पाहतोय. केवळ आणि केवळ 9 धावा धावफलकावरती लागतात. ट्रॉफी महाराजादी रॉयल रिसॉर्ट पावसाळी रबर बॉल क्रिकेटची दमदार स्पर्धा. पाऊस काही हजेरी लावत नाहीये. आजचा पहिला दिवस आहे स्पर्धेचा आणि 4 दिवसीय क्रिकेटचा महासंग्राम इथे आपल्याला अनुभवायला मिळणार आहे. जबरदस्त क्रीडा स्पर्धा आहे. अगदी आपण पाहिलं तर सुंदर नीटनेटकं आणि दर्जेदार आयोजन. रबर बॉल क्रिकेटमध्ये असं आयोजन असलं की आपसूप अगदी आपण पाहिलं तर संघ खेळण्यासाठी तयार होतात. मग अजूनही पाऊस आले नाही त्यामुळे भरपूर साऱ्या ठिकाणी भरपूर साऱ्या स्पर्धांमध्ये संघांची देखील कमी जाणवते. 1 रन इकडे प्राप्त केली जाईल आणि 22 स्वरूपाती धाव मुन्ना पठाण सरांचा इशारा आपल्याला पाहायला मिळतोय. एका बाजूला डॅशिंग डीके, दुसऱ्या बाजूला मुन्ना पठाण सरांना तुम्ही पाहतात. 2 टेनिस क्रिकेट विश्वातील नामांकित पंच. टॅपिंग क्रिकेट या फटक्यांना फारसा आता महत्त्व राहणार नाहीये, कारण धावसंख्या मोठी चेस करायची आणि त्यामुळे सिंगल डबलला आता तितकंसं महत्त्व या मॅचमध्ये राहणार नाही. 1 ने पुढे टोटल स्कोर कार्डवरती बाबू माहिती देतात. 11 धावा झालेल्या आहेत. या षटकातील आता एक शेवटचा चेंडू शिल्लक असेल. समोर उडवलाय. टायमिंग प्रॉपर का नाही ते पाहायचं आहे आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावांसाठी षटकार. ओव्हर नंबर 2चा खेळ पूर्ण झालाय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 17 खतरा सध्या बेलवली संघावरती आहे, ज्यामध्ये आपण पाहिलं तर पहिल्या 2 ओव्हरमध्ये धावा आल्या नाहीयेत. कठीण स्थिती, अखेर धावांची कोंडी फोडली आहे. उंच आणि लांब बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर मिड विकेट पार ठोकलाय हा दमदार षटकार. धावसंख्या आपण पाहतोय 23. 17 होत्या, त्यामध्ये 6 धावा जोडल्या जातील. 23 झालेल्या आहेत. स्वागत केले जायचं. स्क्वेअर द विकेट खेळण्याचा प्रयत्न स्मॅश करायचा होता खरं तर कव्हरला, कारण पावसाळी क्रिकेट आहे. क्लोज फिल्डिंग तुम्हाला पाहायला मिळणार नाही. सगळे खेळाडू जे तुम्हाला बाउंड्री लाईनच्या अगदी जवळ पाहायला मिळतात, कारण बॉल लवकर ट्रॅव्हल करतो. मिस्टामिंग देखील भरपूर वेळा आपण 6 पाहतो. स्विंगारामे सलगचा दुसरा डॉट, कमबॅक प्रत्युत्तर, काही गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. जयच्या माध्यमातून पहिल्या बॉलवरती षटकाराच्या नंतर लाईन लेंथ मध्ये बदल त्याने केला, सुधार आणला
आणि तदनंतर मात्र आपण पाहतो चांगली गोलंदाजी करत असताना सलगचा दुसरा डॉट. पुन्हा एकदा जय. वेगवान यावेळेस मिस टायमिंग. बॅटच्या भरपूर खाली बॉल लागलाय. वॅकेंट एरियामध्ये टप्पा पडल्याच्या नंतर डीपमध्ये मिड विकेटला 3 क्षेत्ररक्षक तब्बल पोहोचलेत आणि अखेर 2 धावा पुन्हा एकदा प्राप्त केल्या जातील. 2 धावसंख्यापुढे 25 वर. मॅच कठीण झाली भरपूर. आता इथून बेलवडी संघासाठी 8 बॉल 38 ची गरज आहे. दूर ठेवला गेला टप्पा भरपूर आणि पंच कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने वळत असताना इशारा करतात अतिरिक्त धावेचा. व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन. 8-37 हे इक्वेशन सध्या मैदानामध्ये. उन्हाचा तडाखा भरपूर आहे. अगदी आपण पाहिलं तर पावसाळी क्रिकेट जी स्पर्धा आपण म्हणतो रबर बॉल क्रिकेटची स्पर्धा त्यासाठी पाऊस अत्यंत महत्त्वाचा आहे. पण पावसाची काही हजेरी लागत नाही आहे. रबर बॉल क्रिकेटची मजा तेव्हाच येते जेव्हा पाऊस भरपूर येतो. पण यंदा पाऊस भरपूर उशिरा झाला पण इथे थोडं नाट्यमय क्रिकेट घडतंय. एकाच्याही हातात बॉल थांबायला तयार नाहीये. धावसंख्या झालं 29. 7 बॉल 34 ची गरज आहे मॅच मध्ये. ऑनसले घेण्याचा प्रयत्न कदाचित थेट विकेट किपरच्या हातात डॉट आहे. ओव्हरची समाप्ती. 3 ओव्हरचा खेळ संपला. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर बेलवडी संघाच्या धावा झाल्या धावफलकावरती 29. 6 बॉल आणि विजयासाठी आता इथून मात्र आपण पाहतोय गरज आहे 34 धावांची. 6 बॉल 34. चला वेळ जास्त घेऊ नका. यानंतर दुसरा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. पहिल्या फेरीतील मॅचेस आपण पाहतोय. यावेळेस समोर ड्राईव्ह केलाय गॅप मध्ये. इन टू दी गॅप. कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4. 5 बॉल 30 करायच्यात म्हणजे 5च्या 5 षटकार ठोकायचे आहेत. सलग 2 षटकारांसाठी राहुल चव्हाण यांच्या माध्यमातून 180 आणि सामना जर जिंकून दिला तर धनराजजी म्हात्रे साहेब यांच्या माध्यमातून तब्बल 2000 रुपये पारितोषिक. पण मॅच कठीण आहे बघा. बॅटर देखील आता असतात तिकडून. 180. विषय टॉपचा आहे. समोर उडवलाय कॉमेंट्री बॉक्स मध्ये. तोडफोड. 6 धावा. ऑन साईडला फक्त दिशादर्शक बनलाय. भरपूर लेट आले ते फटके म्हणून म्हणते तो वेळ गेली, सत्ता गेली आणि कार्यक्रम संपला. वेळ गेल्याच्या नंतर हे सगळे फटके येत आहेत. आता या फटक्यांना कोणताही अर्थ नाहीये. सुरुवातीच्या पहिल्या ओव्हरपासून जर असे फटके आले तर मॅच बनली असती. पण आता राजा स्ट्राईक मिळणार नाही मला वाटतं. शेवटचा बॉल शिल्लक आहे. वाईट टाकणार आहेत. चला बघूयात. पण असं काही होत नाहीये. स्वप्न अर्धवट राहिले मला वाटतं इकडे.
आणि सामना देखील संपलाय. मॅच फिनिश. अभिनंदन. चिखलोली संघ सामना जिंकलाय. एक मोठा विजय पहिल्या सामन्यामध्ये त्यांनी देखील प्रस्थापित केला आणि हार्ड लक आपण म्हणूया बेलवली संघाला जे 63चा पाठलाग त्यांना करता आला नाही. 18 धावांनी हा सामना त्यांनी गमावलाय.